नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहेत सगळे? मी सरितांनी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी 40 साईज 41 साईजमध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला काही टिप्स सांगितल्या होत्या, त्या की कटोरीच्या साईड पार्टमध्ये किंवा आर्महोलच्या कटिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर सॉल्व्ह होऊ शकतो त्याने. तर त्यातलेच काही मी ब्लाऊज शिवलेले आहे, जे की तुम्हाला मी कटिंग दाखवलेले. दोन्हीही ब्लाऊज क्लायंटचे शिवून झालेले आहेत आणि फायनल याला प्रेस होऊन सुद्धा हा आता हँगरला लागायला रेडी झालेला आहे. मी म्हटलं छोटी मोठी कशी काय झाली, शोल्डर एकाची वेगळी, तर हा पार्ट इथे अडकला होता, खेचल्यानंतर तर बरोबर निघाला. 2 इंचाची फक्त शोल्डर आहे आणि एल्बो स्लीव्ज आहे, पण दोन्हींचंही माप बघा तंतोतंत एक आलेला आहे, म्हणजे मॅच झाले तंतोतंत. शोल्डर टू शोल्डर आणि स्लीव्ज टू स्लीव्ज दोन्हीही इथे मॅच झालेले आहेत. या साईडचंही तेच असणार आहे, कारण कटिंग आपलं मेजरमेंटमध्ये असल्यामुळं फिटिंगसुद्धा मेजरमेंटमध्येच होतं. सो दोन्हीही शोल्डर, दोन्ही ब्लाउजांचे एकत्र तुम्हाला मोजून दाखवते. स्लीव्ज आणि शोल्डर एक्झॅक्टली आलेले आहे 2 इंचाचे. एखादा सूत इकडे तिकडे होऊ शकतो, पण दोन्हीही मेजरमेंटमध्ये तो एखादा सूत वाढणार आहे, कमी न होता. तर एक ब्लाऊज तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचं फिनिशिंग वगैरे. तर हा कटोरी ब्लाऊज आहे 40 साईज, 40 अँड हाफ साईज, 41 साईज म्हणू शकता, कारण त्या थोड्याशा वयस्कर काकू आहेत, त्याच्यामुळे त्याने थोडंसं हलकंसं लुझिंग द्यायला सांगितलं होतं त्यांच्या मापाच्या ब्लाऊजप्रमाणे. पुढे बघा डीप नेक आहे आणि कटोरीचा हा पार्ट जो आहे हा सुद्धा रुंद आहे, म्हणजे हेवी साईज असल्यानंतर कटोरीचा हा पार्ट रुंद होतो. कटोरीचा हा पॉईंटसुद्धा प्रॉपर येतो. याचा तुम्ही पफ पाहू शकता, म्हणून मी हा ब्लाऊज फिरवलेला आहे. याचा पफ पाहिल्यानंतर कटोरी कशी बसेल तुमच्या लक्षात आलंच असेल. दोन्ही साईडच्या कटोरीचा पफ तुम्हाला दाखवते आणि हा जो कर्व आहे कटोरीचा हा सुद्धा प्रॉपर आला पाहिजे. आणि हे जे मी तुम्हाला आर्महोलचा कटिंग सांगितलं होतं बघा, इथे प्रॉपर कटिंग जर आपला असेल ना, तर ब्लाऊजला चुनी पडत नाही किंवा फुगा येत नाही किंवा हा घट्टसुद्धा होत नाही आर्महोल. म्हणजे आर्महोल थोडासा इकडे तिकडे चुकला तर किती प्रॉब्लेम होतात बघा आपल्या ब्लाऊजमध्ये. इथे फुगा येतो, झोळ येतो, चुनी पडते, एव्हाना ब्लाऊज इथेच अडकतो शोल्डरच्या बाहेरच. शोल्डर लाईनच्या लेवलला आपल्याला तो बसत नाही. सो हा आहे फ्रंट साईड आणि हा आहे याचा बॅक साईड. बॅक साईडला पण डीप नेक आहे आणि डोरी बांधलेली आहे. कॉपर गोल्डनमध्ये हा डिझाईनमध्ये ब्लाऊज पीस आहे. सो डोरीला पण छोटेसे लटकन दिलेले आहेत याच कपड्याचे. आणि डीपमध्ये 10.5चा गळा आहे. तिकडे बघते कारण माप समोर आहे, कधी माप इकडे तिकडे व्हायला नको म्हणून. त्यानंतर हा आहे नेक्स्ट ब्लाऊज. आता जस्ट प्रेस झालेले आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते, म्हणजे हँगर लागतील ते क्लायंट न्यायला सुद्धा येतील. तर प्रॉपर यांचे शेप वगैरे गळ्याचे प्रॉपर आलेले आहे दोन्ही साईडचे. ह्याला अशी बॉर्डर आहे ती सुद्धा खूप सुंदर दिसते आणि याचा बॅक पार्टसुद्धा डीप आहे.